कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण आणि या प्रकरणी मराठी माणसाला मारहाण करणारे गुंड मराठी अखिलेश शुक्लाच्या या ठिकाणी अखिलेश शुक्लाने खरं तर मराठी गुंडांना भाडोत्री म्हणून या ठिकाणी बोलवलेलं होतं असं आता कळतंय। अखिलेश शुक्लाच्या मराठी गुंडांकडून देशमुखांना मारहाण करण्यात आली आहे। मारहाण करणाऱ्या 5 पैकी 2 जण मराठी असल्याचं कळतंय। सुमित जाधव आणि दर्शन बोराडे या मराठी गुंडांना आता अटक करण्यात आली आहे। कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण आणि या प्रकरणी आता एक ट्विस्ट समोर येताना दिसतोय। या अखिलेश शुक्लानं जे भाडोत्री गुंड बोलावलेले होते, या भाडोत्री गुंडांमध्ये 2 मराठी माणसांचा समावेश होता। विशेष म्हणजे या शुक्ला करता 2 मराठ्यांमध्येच हा वाद झाल्याचा पाहायला मिळत आहे। 2 मराठ्यांनाच एका मराठी कुटुंबाला या ठिकाणी मारहाण केलेली आहे। डोक्यात सळी घालून मारहाण करण्यात आलेली आहे। देशमुख कुटुंबांना मारहाण करणाऱ्या 5 पैकी 2 मराठी आहेत, सुमित जाधव आणि दर्शन बोराडे। चुकीचं आहे ते तसं पाहायला गेलं तर मगाशी शिंदे साहेबांनी त्याला उत्तर दिलेलं आहे आणि त्याचा बंदोबस्त केला जाईल। कारण आहार हा प्रत्येकाला वेगवेगळा वाटून दिलेला आहे, तो त्याने खावं। त्यानं खायचं नाही किंवा पियाचं नाही, त्यानं कोणी जबरदस्ती केले का किंवा तू हे खायलाच पाहिजेस किंवा नाही खायला पाहिजे असं नाही ना, ते ईश्वरानेच देण दिलेली आहे। तर सगळेच शाकाहारी झाले तर भाजी पुरणार नाही आणि सगळेच मांसाहारी झाले तर मासे पुरणार नाहीत। त्याच्यामुळे हा वेगवेगळं पण करून दिलेलं आहे। हे आत्तापासून आहे का, अनादी काळापासून आहे, ते पुढेही चालत राहणार आहे। म्हणून कोणी एवढा सभ्यपणा आणू नये असं आम्हाला वाटतंय आणि त्याचा बंदोबस्त आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करतील। मराठी माणसांच्या हक्काच्या संरक्षणार्थच शिवसेनेचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे हा जो प्रकार आहे आज विधानसभेमध्ये सुद्धा त्याची चर्चा झालेली आहे, निश्चितपणे गंभीर आहे आणि अशा प्रकारचं वादग्रस्त बघता तर ते तपासाअंती नक्की काय काय झालं आहे हे समोर येईल। कारण निव्वळ मीडियामधून जे काही बातम्या येत आहेत काय होतात त्याच्यापेक्षा त्याची शहनिशा होणार आणि शहनिशा झाल्यानंतर ज्याने कोणी अशा प्रकारचं चुकीचं वाक्य बोललेलं असेल आणि ते खरं असेल आणि त्या पद्धतीने असेल तर निश्चितपणे शिवसेना त्याचा समाचार घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।